पहिली बातमी आहे निकालाआधी झालेल्या विजयाची। कल्याण डोंबिवली महापालिकेत 2 उमेदवारांना निवडणुकीआधीच बिनविरोध विजय मिळालेला आहे। नेमकं कोण आहेत या महिला उमेदवार हे आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। आजची दुसरी मोठी बातमी आहे ती युती आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी आता टेन्शन वाढतंय ते बंडखोरांचं। राज्यात अनेक ठिकाणी नाराज उमेदवारांना शांत करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत। बंडोबांना थंड करण्यात कोणत्या पक्षाला यश येतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। आजची तिसरी बातमी आहे ती घराणेशाहीबाबतची। एकीकडे भाजपने बऱ्यापैकी नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देणं टाळलंय, मात्र इतर पक्षात याही निवडणुकीत घराणेशाही दिसून आली आहे। असलम शेख यांचा मुलगा, सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेत। आजची चौथी बातमी आहे अर्थातच 31 संदर्भातली। सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा आजचा हा दिवस आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत। पण त्याआधी सुरुवात करूयात पहिल्या मोठ्या बातमीने। तर केडीएमसी पॅनल क्रमांक 26 क मधून आसावरी केदार नवरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। भाजपा उमेदवार आसावरी नवरे यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपा उमेदवार आसावरी नवरे यांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला होता। पॅनल क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी तर 26 क मधून आसावरी नवरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे मतदानाआधीच भाजपचे 2 उमेदवार हे निवडून आले आहेत। तर केडीएमसी मध्ये हे 2 बिनविरोध उमेदवार निवडून आलेले आहेत। आसावरी केदार ज्या बिनविरोध निवडून आल्या आहेत प्रभाग क्रमांक 26 क मधून, तर भाजपच्या दुसऱ्या उमेदवार रेखा चौधरी या सुद्धा प्रभाग 18 अ मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत। दरम्यान युती झालेल्या ठिकाणी बंडखोरांना शांत करण्यासाठी युतीच्या नेत्यांची आता बैठक होणार आहे। मुंबईसह काही ठिकाणी भाजप सेना युती होऊन सुद्धा काहींनी बंडखोरी केली आहे आणि अशा ठिकाणी समजूत काढण्यासाठी युतीचे नेते चर्चा करण्यासाठी आता बैठक घेणार आहेत। तर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही कालच संपली आहे आणि आता सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना टेन्शन आहे ते म्हणजे बंडोबांना थंड करण्याचं। जवळपास प्रत्येकच पक्षामध्ये नाराजी असलेल्या उमेदवारांनी काल आपला संताप व्यक्त केलाय। अनेक ठिकाणी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरण्यात आलेत आणि आता मतांचं ध्रुवीकरण टाळायचं असेल तर बंडखोरांची समजूत घालून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समजूत घालणं गरजेचं आहे। मुंबई, संभाजीनगर, नाशिक, पुणे, चंद्रपूर अशा जवळपास सर्वच ठिकाणी बंडखोरांनी एकच राडा केलेला आहे। तर आपण पाहतो एकीकडे जाधवांना उमेदवारी मिळाल्यामुळे मातोश्रीवर राडा झालेला आहे, दुसरीकडे भाजपच्या कार्यालयात सुद्धा रडारड झाली आहे। तर तिकडे सीमा हिरे आणि इच्छुकांमध्ये उमेदवारांची तिकीट कापल्यामुळे बाचाबाची झाली आहे। तर चौथीकडे एबी फॉर्म एकीकडे चोरीला गेला आणि त्यामुळे संपूर्ण असा गोंधळ उडाला आहे। तर तिकडे चंद्रपुरात सुद्धा इच्छुकाला अश्रू अनावर झालेला आहे आणि आपण पाहतोय माजी महापौरांच्या घरी सुद्धा महिलेनं राडा घातलाय। काल असं संपूर्ण चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे आता या बंडखोरांना कसं समजूत घालायचं याचं आव्हान आता पक्षश्रेष्ठींसमोर आहे। महापालिका निवडणुकीत तिकीट न मिळालेल्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान पक्षांसमोर आहे। संभाजीनगरमध्ये भाजपच्या महिला कार्यकर्तीनं मध्यवर्ती प्रचार कार्यालयातच उपोषण सुरू केलंय। प्रभाग क्रमांक 20 मधून उमेदवारी मागितलेल्या दिव्या मराठे या रात्रीपासून उपोषणाला बसल्यात। काम करून सुद्धा तिकीट दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि खास करून अतुल सावे आणि भागवत कराड यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। स्वीकृत नगरसेवक पद देणार असं बॉन्डवर लिहून दिल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धारच त्यांनी केला आहे। त्यामुळे संभाजीनगरात या कार्यकर्ते आता चक्क उपोषणाला बसलेले आहेत। इच्छुक उमेदवाराला तिकीट न मिळाल्यामुळे प्रचंड अशी नाराजी आणि अतुल सावे आणि भागवत कराडांवर या महिलेनं नाराजी व्यक्त केली आहे। तर स्वीकृत नगरसेवक पद देणार असं बॉन्डवर लिहून दिल्याशिवाय हे उपोषण न सोडल्याचा निर्धारच त्यांनी केला आहे। या संभाजीनगरात या नाराज कार्यकर्त्या चक्क उपोषणाला बसलेल्या आहेत। दिव्या मराठे असं या उमेदवाराचं नाव आहे। मी दिव्या उल्हास मराठे। मी भारतीय जनता पार्टीचं गेल्या 18 वर्षापासून काम करते। माझ्यावर जवळपास बऱ्याच केसेस आहेत, बऱ्याच केसेस मिटवल्या नाहीत अजून। तर मला माझ्या जागेवर एकदम माझ्यापेक्षा सक्षम राहिली असती तर मी मान्य केलं असतं, पण आज घरातली बाई उचलून जर तुम्ही तिकीट देत असाल तर माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे।
तर मी हे पक्ष दखल मी आली होती इथे बोलायला सावे साहेब आणि कराड साहेबांना, पण ते मला भेटले नाही. त्यांनी पोलीस बोलवलेले होते, दिलीप देशमुख होते. त्यांनी पोलिसांनी दिलीप देशमुखांना धक्काबुक्की केली. ते पण 30 वर्षाचे कार्यकर्ते, पोलिसांमध्ये बाचाबाची झाली त्यांची. त्याच्यात मी मध्यस्थी करून निपटलं. पण हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा. मागच्या वेळेस सुद्धा माझं तिकीट नाकारलं गेलं, तेव्हा मी शांत बसली, पण ते शीट पडलं. कारण सक्षम नेतृत्व द्या ना तुम्ही. जे नेतृत्व घरात उचलून त्यांना बोलता येत नाही, त्यांना कसं मतं मागायचे किंवा कसं बोलायचं ते कळत नाही, अशा लोकांना तुम्ही तिकीटं देतात, तर हे योग्य नाहीये. हे शीट सुद्धा जाणार आहे, कारण घरातल्या महिला तुम्ही उचलून आणता त्यांची चूक. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत सुद्धा घराणेशाहीला ऊत आलेला आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शिवसेना, राष्ट्रवादी अशा अनेकच पक्षात घराणेशाही पाहायला मिळाली. मुंबई सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, तर दुसरीकडे अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीनं सुद्धा अर्ज भरलाय. नवाब मलिक यांच्या घरात तर तिघांना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर उमेदवारीमध्ये सर्व पक्ष राजकीय घराणेशाही पाहायला मिळते. मुंबईमध्ये सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांना उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे, तर दुसरीकडे अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीनं सुद्धा अर्ज भरलाय. तर तिकडे नवाब मलिक यांच्या घरात सुद्धा तिघांना तिकीट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला ऊत आल्याचं दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत घराणेशाहीला ऊत आलेला आहे. काँग्रेस, ठाकरे गट, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सगळ्याच पक्षात घराणेशाही पाहायला मिळाली. तर मुंबईमध्ये सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज भरलाय, दुसरीकडे अस्लम शेख यांचा मुलगा आणि बहिणीनं अर्ज भरलाय आणि नवाब मलिक यांच्या घरात सुद्धा तिघांना तिकीट देण्यात आलंय. तर महापालिका निवडणुकीत बड्या नेत्यांनी आपापल्या घरात तिकीटं आणली आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये 12 नेत्यांनी घरातच तिकीटं मिळवून आपल्या नातेवाईकांचं चांगभलं केलंय. तर नवी मुंबईमध्ये 13 मातब्बर नेत्यांनी सत्तेचा वाटा ओढून घेतलेला आहे. तर पनवेलमध्ये 3 नेत्यांनी नातलगांना तिकीटं मिळवून दिली आहेत. मीरा भाईंदरमध्ये किमान 16 नेत्यांनी नातलगांचं चांगभलं केलंय. तर कार्यकर्त्यांना निवडून आणण्यापेक्षा नेत्यांनी मुलं, भाऊ, बहीण, पत्नी, सुना अशा नातेवाईकांनाच उमेदवारी दिली आहे. उमेदवारीमध्ये सर्वपक्षीय घराणेशाही पाहायला मिळते. कल्याण डोंबिवलीमध्ये 12 नेत्यांचं चांगभलं झालेलं आहे, तर राज्यात 30 नेत्यांसह 116 नातेवाईक ही निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. तर मुंबईमध्ये 43, मीरा भाईंदरमध्ये 16, नवी मुंबईमध्ये 13 आणि कल्याण डोंबिवलीमध्ये 12 नातेवाईकांना तिकीट देण्यात आले. तर ठाण्यामध्ये 4, उल्हासनगरात 4, पनवेलमध्ये 3 आणि भिवंडीमध्ये 3 या महापालिकांमध्ये नातेवाईकांना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्यामुळे युती, आघाडी आणि जागा वाटपांचं चित्र बऱ्यापैकी आता स्पष्ट झालंय. तर काही ठिकाणी अजून सुद्धा उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवसाची नेते वाट पाहतायत. मुंबई आणि आजूबाजूचा परिसर अर्थात MMR मधल्या महापालिकांमध्ये कशी असणार आहे लढत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर मुंबई महापालिकामध्ये भाजपचे 137 अशा जागा आहेत. त्यापैकी उद्धव ठाकरेंना 163 तर राज ठाकरेंच्या 53 जागा मिळालेल्या आहेत. तर शिवसेनांच्या 90 जागा आहेत. अशा प्रकारे ही अशी लढत होणार आहे. तर महायुतीमध्ये भाजपला 137 जागा मिळाल्या तर शिवसेनेला 90 अशा जागा मिळालेल्या आहेत. तर मवियामध्ये उद्धव ठाकरे 163 जागा लढवणार आहेत, राज ठाकरे 53 तर शरद पवार गटा 11 जागा लढवणार आहेत. त्याचबरोबर चौरंगी लढत अशी पाहायला मिळाली. काँग्रेस वंचितमध्ये काँग्रेसच्या 155 जागा आहेत तर वंचितच्या 62 आणि रासपच्या 6 तर इतर 4. तर स्वबळावर अजित पवार स्वबळावर लढणार आहेत, त्यांच्या 96 अशा जागा ते लढवणार आहेत. तर आठवले गट 39 जागा लढवणार आहे. तर ठाणे महापालिकामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुती, मविया तर इतर जण हे स्वबळावर लढणार आहेत. महायुती भाजपच्या 40 जागा आहेत, शिवसेनेच्या 87 तर ज्या जागांवर पेच आहे त्या 4 जागा आहेत. तर मवियामध्ये उद्धव ठाकरे 53, राज ठाकरे 62, शरद पवार गट 36 आणि ज्या जागांवर पेच आहे त्या 8 जागा आहेत. तर स्वबळावर लढणारे पक्ष आहेत. काँग्रेस 131 जागा लढवणार आहेत तर अजित पवार गट 131 आणि वंचित 13 जागा लढवणार आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा तिरंगी लढत आहे. तर महायुतीमध्ये भाजप ही 56 जागा लढवणार आहे तर शिवसेना 66 आणि त्याचबरोबर ठाकरे बंधूंमध्ये उद्धव ठाकरेंचा गट हा 68 जागा लढवणार आहे तर राज ठाकरे 54 जागा लढवणार आहे. तर तिकडे काँग्रेस, पवार आणि आंबेडकर अशी
याच्यामध्ये काँग्रेस 58 जागा लढवणार आहे, तर शरद पवार 35, तर वंचित 15 जागा लढवणार आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपण तिरंगी लढत आता पाहणार आहोत. त्याचबरोबर उल्हासनगर महापालिकेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना पक्ष, त्याच्यामध्ये शिवसेना आणि ओमी कलानी यांच्यामध्ये 67 जागा मिळालेल्या आहेत, तर साई पक्षाला 11. त्याचबरोबर स्वबळावर भाजप 78 जागा लढवणार आहे, तर अजित पवार गट 55 जागा लढवणार आहे. तर ठाकरे बंधू आणि काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे 44, काँग्रेस 20, तर राज ठाकरे 14 जागा लढवणार आहे. त्याचबरोबर वसई विरार महापालिकेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये भाजप 91 जागा, शिवसेना 24, तर काँग्रेस मनसे बवियामध्ये काँग्रेस 8 जागा, मनसे 2 जागा, तर बविया 105 जागा लढवणार आहे. तर उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार आहेत, 115 जागा ते लढवणार आहेत. तर मीरा भाईंदर महापालिकेत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप स्वबळावर लढणार आहे, 95 जागा लढवणार आहे. तर शिवसेना सुद्धा स्वबळावर लढणार आहे, 95 जागा शिवसेना लढवणार आहे. तर मविया मनसेमध्ये काँग्रेस 24, उद्धव ठाकरे 20, मनसे 11 आणि शरद पवार 10 जागा लढवणार आहेत. तर पनवेल महापालिकेमध्ये दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये महायुतीत भाजप 71, शिवसेना 4, अजित पवार 2 आणि आरपीआय 1 जागा लढणार आहे. तर मविया शेकाप 33, उद्धव ठाकरे 19, शरद पवार गट 7, काँग्रेस 12, मनसे 2, समाजवादी पार्टी 1 आणि वंचित 1 अशा जागांचं वाटप झालेलं आहे. तर ही दुरंगी लढत पनवेल महापालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर भिवंडी महापालिकेमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते. महायुतीमध्ये शिवसेना 20 जागा लढवणार आहे, भाजप 30, तर जे स्वबळावर लढणार आहे ते अजित पवार गट 40, काँग्रेस 67, शरद पवार 47, समाजवादी पार्टी 65 अशा जागा लढवणार आहेत. तर ठाकरे बंधूंमध्ये उद्धव ठाकरे 40 जागा लढवणार आहेत, तर राज ठाकरे 12 जागा लढवणार आहेत. आणि आता बातमी कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भातली. मनसेनं शेवटच्या क्षणी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये भाजप शिवसेनेच्या माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आलेत. या यादीमधील सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे भाजपचे माजी दिग्गज नगरसेवक शैलेश धात्रक आणि दिग्गज माजी नगरसेविका मनीषा धात्रक. भाजपकडून तिकीट न मिळाल्यामुळे धात्रक दाम्पत्यानं मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. एवढंच नाही तर मनसेनं धात्रक दाम्पत्याची मुलगी पूजा धात्रक यांनाही उमेदवारी दिली आहे. धात्रक दाम्पत्य हे 2 टर्म भाजपचे नगरसेवक राहिले आहेत. कल्याणमधील एकाच घरातील 3घांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. कालपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झालेत आणि आज अर्जांची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तर 3 जानेवारीला उमेदवारांना चिन्ह नेमून दिलं जाणार आहे. तर ही प्रक्रिया कशी असणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर निवडणूक अर्जांची छाननी कशी होते आपण पाहूयात. महत्त्वाची कायदेशीर ही प्रक्रिया आहे आणि अर्जाची काटेकोर तपासणी यावेळी होते. उमेदवार भारताचा नागरिक नसेल, वयोमर्यादेत बसत नसेल, अर्जात खोटी माहिती असेल तर हा अर्ज रद्द होतो. अनामत रक्कम, त्याची पावती, पक्षाचा एबी फॉर्म यांचीही पडताळणी होते. अर्जांची छाननी करताना उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे वकील हे उपस्थित राहू शकतात. वयाची अट, मतदार यादीतील नाव, त्यांच्या सह्या, प्रतिज्ञापत्र यांची पडताळणी त्यानंतर होते. तर सुचवणाऱ्यांच्या सह्या, माहिती चुकीची असल्यास, 2 वर्षांहून अधिक काळ शिक्षा झाली असल्यास अर्ज रद्द होतो. ज्यांचे अर्ज सर्व नियमात बसतात ते वैध उमेदवार ठरतात. छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देतात. यानंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. 2025चा आजचा शेवटचा दिवस आहे. 2025 मधील शेवटचा सूर्योदय आहे. 2026 मधील पहिला सूर्योदय पाहण्यासाठी नागरिकांची समुद्रकिनारी मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. अनेक जण 31st सेलिब्रेट करण्यासाठी आज मरीन ड्राईव्हला जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते आहे. तर सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मुंबईत सुद्धा मरीन ड्राईव्हला आज अनेक पर्यटक नववर्षाचं स्वागत करण्यासाठी दाखल होतील आणि त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आता पोलिसांकडून विशेष खबरदारी करण्यात येते आहे. दरम्यान आज 31st निमित्त मुंबई पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवलेला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची सर्वतोपरी काळजी पोलीस दलाकडून घेण्यात येते आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे. पोलीस दलातील 10 अप्पर आयुक्त, 38 पोलीस उपायुक्त, 61 सहाय्यक पोलीस आयुक्त असा तगडा बंदोबस्त शहरात ठेवण्यात येणार आहे.
आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी SRPF, त्याचबरोबर QRT, BDDS, RCP, होमगार्ड हे सुद्धा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. तर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले, त्याचबरोबर पोलीस सुद्धा सज्ज झालेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पंढरपुरात विठ्ठल भक्त वारकऱ्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. संपूर्ण पंढरपूर हे हाऊसफुल झालेलं आहे. सरत्या वर्षात विठ्ठलाने सुख समृद्धी दिली, तशीच येणाऱ्या वर्षातही द्यावी असं मागणं प्रत्येक नागरिक विठ्ठलाकडे मागतोय. 31 दिवशी वैकुंठ एकादशीचा सोहळा देखील पंढरपूरमध्ये साजरा होतोय आणि याचाच संत नामदेव पायरी येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी.